अमरावतीमध्ये प्रहारचे कार्यकर्ते आक्रमक, नांदगाव पेठ टोल नाक्यावर टायर जाळत आंदोलन, तर डवरगाव येथे अर्धदफन आंदोलन, बच्चू कडूंच्या अन्नत्याग आंदोलनाची दखल न घेतल्याचा आरोप। बच्चू कडूंच्या आंदोलनाचा आजचा 5वा दिवस। शेतकरी नेते राजू शेट्टी आणि आमदार रोहित पवार बच्चू कडूंची भेट घेणार, तर शेतकरी आंदोलनाच्या स्थळी रक्तदान देखील करणार। गिरगाव आणि दादर नंतर नाशिकमध्येही राज ठाकरे आणि आदित्य ठाकरेंचे एकत्र बॅनर, काका पुतण्याचे एकत्रित फोटो लावत वाढदिवसाच्या शुभेच्छा। महायुती आणि महाविकास आघाडीच्या एकसंधतेवर प्रश्नचिन्ह, मिनी विधानसभेच्या आधी रंगणार राजकीय फड, सर्वच नेत्यांच्या भूमिकेकडे आता लक्ष। मुंबईत ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का देण्यासाठी संघ दक्ष, पालिका निवडणुकीसाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मैदानात, मुंबईच्या प्रत्येक वॉर्डमध्ये संघाची बारीक नजर। काँग्रेसचा आज राज्यभर मशाल मोर्चा, निवडणुकीमध्ये मतांची चोरी करून भाजप सत्तेत आल्याचा आरोप हर्षवर्धन सपकाळ, गडचिरोलीमधील आंदोलनामध्ये सहभागी होणार। रेल्वे प्रशासनाच्या वतीने ऑनलाईन रिझर्वेशनसाठीच्या नियमांमध्ये बदल, आधार लिंक असेल तरच रेल्वेचं ऑनलाईन रिझर्वेशन। कोकणामध्ये आजपासून पुढील 5 दिवस वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता, 17 जूनपर्यंत मुंबईसह ठाणे, रायगडमध्ये मुसळधार पावसाची शक्यता। काश्मीरसाठी थेट रेल्वे सेवा सुरू, पर्यटकांच्या वतीने चौकशीसाठी संपर्क वाढला, काश्मीर रेल्वेचं 10 दिवसाचं बुकिंग फुल। छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमकीत 2 नक्षलवाद्यांचा खात्मा। चीन आणि अमेरिकेचे सूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।